वकिलांच्या आंदोलनात वंचितची एंट्री, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। विटा येथे सुरू असलेल्या वकील संघटनेच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा व खानापूर तालुक्याच्या वतीने आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी अधिकृत तालुका कमिटीचे तालुका अध्यक्ष कॅप्टन अशोक धेंडे, उपाध्यक्ष नारायणभाऊ सकट, तालुका महासचिव सुजित भाऊ माळी, खानापूर शाखा अध्यक्ष सूर्योधन भाऊ साबळे, नानासाहेब धेंडे, संदीप भाऊ धेंडे, वंचितचे शेलार मामा म्हणून ओळख असणारे बामणी गावचे भिकूदादा साठे, उत्तम भाऊ सावंत, वंचितचे सांगली जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष व धडाडीचे आंबेडकर प्रेमी कार्यकर्ते राजेशजी गायगवाळे, दत्ताभाऊ वाघमारे, प्राध्यापक जहीर मुलानी, प्राध्यापक रविकांत भगत सर, दत्ताभाऊ नलवडे व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रसार माध्यमांसमोर बोलताना राजेश गायगवाळे यांनी पक्षाची बाजू मांडली, तर वकील संघटनेने यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांचे व बाळासाहेबांचे आभार मानले। जय भीम, जय शिवराय। आज सांगली जिल्ह्यातील विटा येथे विटा बार असोसिएशनच्या वतीनं ॲडव्होकेट श्री विशाल कुंभार यांच्यावरती विटा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीनं अमानुष हिंसाचार केला, अन्याय केला आणि त्या अन्यायाला न्याय मिळावा, त्या पोलिसांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत यासाठी समस्त विटा बार असोसिएशनच्या वतीनं जे धरणे आंदोलन पुकारलेलं आहे, या धरणे आंदोलनाला प्रथमतः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशतता बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज तमाम वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हा आणि खानापूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही या आंदोलनास जाहीरपणानं पाठिंबा दर्शवत आहोत। आपण जर पाहायला गेलं तर पाठीमागच्या वर्षी परभणीमध्ये जातीय तेढ निर्माण झाला, हिंसाचार झाला आणि त्या ठिकाणी वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या LLBचं शिक्षण घेणाऱ्या तरुणावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्याच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी जर बघितलं तर संभाजीनगरचे पोलीस हे कुठलाही गुन्हा दाखल नसताना पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतात आणि 3 तरुणींना कुठलाही गुन्हा नोंद नसताना त्यांना कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये नेलं जातं। त्यांच्यावरती महिला कॉन्स्टेबल, महिला PSI यांच्याकडून त्या मुलींना मारहाण केली जाते आणि ती मारहाण झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते माननीय सुजातदादा आंबेडकर हे पोलीस ठाण्यामध्ये गेले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहितदादा पवार त्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गेले, परंतु पोलिसांनी कुठलाही गुन्हा त्यामध्ये दाखल करून घेतलेला नाही। तर आपण बघितलं तर गेल्या 4-5 वर्षामध्ये पोलिसांची ही मुजोरगिरी वाढताना दिसत आहे। असाच प्रकार या विटामध्ये देखील झालेला आहे। माझी या विटा उपविभागीय अधिकाऱ्यांना खुलं माझं आव्हान आहे की जर तुमच्याकडं तुमचं रेकॉर्ड आहे, तुमचे इथून हद्दपार केलेले गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगारांचे तुम्ही CDR काढावेत आणि त्या CDRमधून तुमच्याकडं निष्पन्न होईल की तुमचे गुन्हेगार किती वेळेला ह्या विट्यामध्ये येतात आणि त्यांच्या भागामध्ये येतात आणि त्यांना रसद पुरवणारे, त्यांना पाठीशी घालणारे तुमच्याच खात्यातील, तुमच्याच वर्दीतील लोक आहेत, हे देखील त्याच्यातून सिद्ध होऊन जाईल। ज्या पद्धतीची दबंगगिरी करायचा त्या दिवशी प्रयत्न केला, ॲडव्होकेट कुंभार साहेब संविधानिक पद्धतीनं समजून सांगत होते की या ठिकाणी आम्हाला रात्रीच्या वेळेला तुम्ही करत असलेल्या कृत्याचा त्रास होतोय। या टोटल भागामध्ये बघितलं, पोलिसांच्या या सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं तर अनेक काळे धंदे सुरू आहेत, अनेक दरोडेखोर, अनेक हिंसक रस्त्याने फिरतायत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती कारवाई करायची सोडून आपण निष्पाप अशा एका तज्ज्ञ वकिलावरती कारवाई चुकीच्या पद्धतीने करत आहात। इथल्या PSI कांबळे असतील यांना देखील आमचं चॅलेंज आहे, जर तुमच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत एक शब्द जरी
ॲडव्होकेट कुंभार यांनी जर वापरलेला असेल तर तुम्ही त्याच दिवशी गुन्हा दाखल करायला हवा होता, परंतु तुम्ही त्यावेळेला गुन्हा दाखल केला नाही. तुम्हाला माणूस पोलीस ठाण्यामध्ये नेईपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं. ज्या वेळेला तुम्हाला माहीत झालं की सदर इसम हे वकील आहेत, पेशाने वकील आहेत, त्यावेळेला तुम्ही हे वेगळे मार्ग यामध्ये काढायचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या पोलिसांच्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि सर्व विटा बार असोसिएशनला मी विनंती करतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठीमागच्या 15-20 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येकरांना, पोलिसांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत असा आदेश हायकोर्टाला द्यायला लावणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन आवश्यकता भासल्यास आपण या प्रकरणामध्ये देखील घेऊ आणि साहेबांच्या सूचनेनुसार उद्याच्या दिवशी आम्ही इकडच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन देणार आहोत की ह्या झालेल्या सर्व प्रकाराच्या मध्ये SIT स्थापन करण्यात यावी आणि SITच्या माध्यमातून या झालेल्या प्रकाराचा चौकशी करावी. ही SIT स्थापन करत असताना त्या पथकामध्ये SITमध्ये कुठलेही इकडचे स्थानिक असतील, जिल्ह्यातील असतील, कोणी अधिकारी असता कामा नये अशा पद्धतीची SIT स्थापन होऊन ह्या झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलीस गुन्हेगारांना तात्काळ तातडीनं जेलमध्ये डांबण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी आम्ही देखील आपल्यासोबतच आहोत. आपल्या आंदोलनामध्ये आम्ही बिनशर्तपणे पाठिंबा दर्शवत आहोत आणि जोपर्यंत ॲडव्होकेट श्री विशाल कुंभार यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व सन्माननीय वकील संघटनेच्या सोबत वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यामध्ये ठामपणाने राहील एवढाच विश्वास या निमित्तानं मी देतो आणि जाहीरपणानं आमचा पाठिंबा आपल्याला देतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. आपल्या विटाबार असोसिएशन तर्फे जे आपण ॲडव्होकेट विशाल कुंभारच्या बेकायदेशीर पद्धतीच्या अनुषंगाने जे काही धरणे आंदोलन केले त्या आंदोलनाला आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, राजेश शिवाजी गायकवाड, इतर सर्व पदाधिकारी सदस्य यांनी आमच्या विटाबार असोसिएशनच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्या पाठिंबाच्या अनुषंगाने आम्ही विटाबार असोसिएशन तर्फे आपलं सर्वांचं वंचित बहुजन आघाडीचं आणि त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांचं आभार व्यक्त करतो. आणि वस्तुस्थितीत काय की परवाच आमच्या विटा वकील संघटनेच्या आंदोलनाला थोडंसं रंग देण्याचा प्रयत्न केला. तो थोडक्यात आपण जिल्हाध्यक्ष आपण आपल्या संघटनेमार्फत किंवा बहुजन आघाडीमार्फत जे आम्हाला पाठिंबा दिला ते थोडक्यात ते येणाऱ्या माणसांनाही थोडक्यात चपरा. त्यामुळे आम्ही विटा संघटनेमार्फत आपलं खूप आभारी.